नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचं चमचमीत आणि झणझणीत असं मसालेदार खारं वांगं. तर ही रेसिपी इतकी चविष्ट आहे की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने बनवूया परफेक्ट असं खारं वांगं. तुमच्या घरी पण वांगी आहेत, पण काय बनवायचं कळत नाही आहे? तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी खमंग आणि मसालेदार खारं वांगं. तर चला, त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. तर इथे मी थोडं सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, 1 इंच आलं आणि 1 चमचा जिरे. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, त्यासाठी इथे शेंगदाणे भाजून घेऊया. आणि जे सुरुवातीला मी वाटणाची तयारी दाखवली होती ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मूठभर कोथिंबीर घातली आणि 1 चमचा मीठ घालून बघा अशा पद्धतीने आपल्याला ते वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे 4 ते 5 मीडियम साईजची वांगी छान अशी घेतली आणि त्याला अशी मधोमध 2 भाग करून त्याचे 2 चिरा पाडल्या आणि पाण्यामध्ये टाकली. तर इथे बघू शकता. तर सुरुवातीला अगदी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आणि शेंगदाणे आपण जे भाजले होते त्याचंसुद्धा आपण कूट करून घेतलेला आहे. आपल्याला कूट असा जाडा भरडा ठेवायचा आहे आणि तो कूटसुद्धा आपण जे सुरुवातीला वाटण बनवलं होतं त्या वाटणमध्ये मिक्स करून घेतो. तर हे बघा अशा पद्धतीने. आता काय करूया, आता आपण जी वांग्यांना चिरा ठेवल्या होत्या त्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर थोडा थोडा मसाला घेऊन आपल्याला आधी एका चिरेमध्ये भरायचा आहे आणि नंतर इथे बघू शकता आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे भरत आहे. तर व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा तेलात सोडू त्यावेळेला ते वाटण जे आहे ते बाहेर येणार नाही. तर अशाच पद्धतीने मी अजून हे बाकीची जी वांगी आहेत ती सुद्धा व्यवस्थित पॅक करून घेते. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की द्या. अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर रेसिपी तुम्हाला इथून पुढे या चॅनलवरती बघायला मिळतील. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, मी एका कढईमध्ये तेल घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून त्यामध्ये आपण जी भरलेली होती वांगी ती सर्व वांगी मी आता ह्या तेलामध्ये सोडत आहे. तर आपल्याला एक एक करून अशी सर्व वांगी ह्या तेलामध्ये सोडायची आहेत आणि छान असं तेलावरती 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि ही जेव्हा वांगी आपण परतत असतो त्यावेळेला अगदी हलक्या हाताने आपल्याला ही परतायचं आहे, जेणेकरून आतमध्ये आपण जे स्टफिंग भरलेलं आहे किंवा जे वाटण भरलेलं आहे ते बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अगदी व्यवस्थित इथे मी परतून घेतलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटांपर्यंत 5 मिनिटांपर्यंत कमीत कमी आपल्याला हे झाकण ठेवून असं परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, एक 5 मिनिटात आपल्या वांग्यांना कसा कलर आलेला आहे तांबूस असा. आणि जे आपलं वाटण एक्स्ट्राचं उरलं होतं तर इथे थोडं माझं वाटण उरलं होतं ते सुद्धा आपण या वांग्यांमध्ये टाकून घेऊया आणि ते सुद्धा वाटण छान तेलावरती याच परतून घ्यायचं आहे वांग्यासोबत. आपली वांगी आणि जे वाटण आहे ते सुद्धा असं व्यवस्थित त्या तेलावरती छान परतून घेऊया. म्हणजे जे काही आपण सुरुवातीला कच्चे मसाले टाकले, लसूण असेल, कोथिंबीर, सुकं खोबरं, त्या सर्व मसाल्यांचा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि ह्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी टाकून आपण तेच पाणी या वांग्यामध्ये टाकत आहोत आणि छान असं पुन्हा परतून घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे, आता सुरुवातीला मी जेव्हा वाटण बनवलं तेव्हा मी हळद टाकायला विसरले तेव्हा. तर आता इथे मी या स्टेपला थोडीशी एक अर्धा चमचा अशी हळद टाकून घेते. तर हे बघा, इथे अर्धा चमचा मी हळद टाकली आणि व्यवस्थित हळद टाकल्यानंतर सुद्धा हे छान असं अलगद वरच्यावर असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आतला मसाला बाहेर आला नाही पाहिजे. तर बघू शकता किती सुंदर असा आपल्या वांग्यांना कलर आलेला आहे, तांबूस असं. तर असंच व्यवस्थित आपल्याला तेलावरती अजून 2 ते 3 मिनिटं छान असं कंटिन्यू परतून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने. आता काय करूया, याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकू शकता. तर मी इथे सुरुवातीला 2 ते 2.5 वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे, कारण जेव्हा वांगी पूर्ण आतून वांगी शिजण्यासाठी पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे देठापर्यंत वांगं व्यवस्थित शिजलं पाहिजे, त्यासाठी इथे पाणी जास्त वापरलं आहे.
आणि ते थोडंसं मला मीठ कमी लागत होतं म्हणून मी थोडंसं मीठ इथे वाढवलेलं आहे. आणि व्यवस्थित पुन्हा एकदा इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे आपल्या मसाल्याला. आणि पुन्हा एकदा मीठ टाकून हे असं परतून घेते. आणि अशाच पद्धतीने हलवून आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. आता काय करूया, आपली वांगी शिजत आहेत तोपर्यंत आपण छान अशी गरमागरम ज्वारीची भाकरी मी बनवत आहे. तर हे बघा आपली भाकरी बनवून झालेली आहे. तवासुद्धा गरम होता एक साईडला आणि मी भाकरीसुद्धा तव्यावरती टाकून छान असं पाणी लावून घेतलेलं आहे. आणि 10-15 सेकंद पाणीसुद्धा सुकल्यानंतर ही भाकरीसुद्धा आपल्याला पलटी करून द्यायची आहे. आणि तीसुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेऊया. आणि आपल्याला ही भाकरीसुद्धा व्यवस्थित अशी छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर हे बघा माझी भाकरीसुद्धा तयार झालीच आहे. तर आता दुसरीकडे बघू आपलं वांगं कसं शिजले. तर हे बघा व्यवस्थित असं आपलं वांगं शिजलेलं आहे. तर आता बघू शकता फायनल कडेने कसं आपलं भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आणि आपलं जे वांगं होतं ते अगदी आतपर्यंत नीट शिजलेलं आहे. तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जी वांग्यांची देठं असतात ती आतल्या साईडला अशी करायची आणि त्याचा जो गोल भाग असतो तो बाहेरच्या साईडला, जेणेकरून आतल्या साईडचा भाग अगदी व्यवस्थित शिजला जातो. तर बघा किती छान सुंदर असं चमचमीत महाराष्ट्रीयन पद्धतीचं खारं वांगं आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आणि सोबत कांदा, किती मस्त बेत आहे. आता तुम्हाला मी आतल्या साईडून सुद्धा दाखवून देते. हे बघा अगदी व्यवस्थित आतमधून सुद्धा असं आपलं वांगं अगदी रसरशीत शिजलेलं आहे. तर बघू शकता ज्वारीच्या भाकरीसोबत असं गरमागरम हे वांगं अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर बघू शकता बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर असं आपलं खारं वांगं रेडी झालेलं आहे. तर अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू.